हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण पोस्ट ऑफिसमार्फत ज्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत MTS आणि मेलगार्ड पोस्टमन या पदासाठी, त्या परीक्षांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. तर हॉल तिकीट कधी काढायचं आहे आणि परीक्षांच्या तारखा कधी आहेत त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहा, मल्टीटास्किंग स्टाफची परीक्षा केली आहे. ॲडमिट कार्ड लाईव्ह तिथी म्हणजे काय, MTS म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफ या परीक्षेसाठी जे हॉल तिकीट आहेत किंवा ॲडमिट कार्ड आहेत ते 27/12/2020 सुरू झालेले आहेत आणि 15 जानेवारी 2021पर्यंत आपल्याला ॲडमिट कार्ड मिळणार आहेत. तर हॉल तिकीट किंवा ॲडमिट कार्ड मिळायला सुरुवात झालेली आहे, पण हे फक्त MTSचे आहेत. आणि MTS म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफची जी परीक्षा आहे ती 5 जानेवारी 2021ला सुरुवात होणार आहे. ते 15 जानेवारी 2021पर्यंत परीक्षा आहे. 5 जानेवारी 2021 ते 15 जानेवारी 2021पर्यंत MTSची परीक्षा असणार आहे. म्हणजे आता सध्या ज्यांनी MTSचे फॉर्म भरलेले आहेत त्यांचे ॲडमिट कार्ड किंवा हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत. आता आपण पोस्टमॅन आणि मेलगार्ड या परीक्षेच्या संदर्भात माहिती पाहूयात. तर पोस्टमॅन आणि मेलगार्ड यांचे जे हॉल तिकीट किंवा ॲडमिट कार्ड आहेत ते 5 जानेवारी 2021पासून मिळायला सुरुवात होतील. ते 29 जानेवारी 2021पर्यंत मिळतील. आणि पोस्टमॅन किंवा मेलगार्ड यांचे ज्या परीक्षा आहेत त्या 15 जानेवारीला सुरुवात होतील. ते 29 जानेवारीपर्यंत परीक्षा आहेत. म्हणजे 15 जानेवारी ते 29 जानेवारीपर्यंत पोस्टमॅन आणि मेलगार्ड यांच्या परीक्षा आहेत. तर मी परत एकदा थोडक्यामध्ये सांगतो, MTSचे हॉल तिकीट सध्या उपलब्ध झालेले आहेत आणि ते 5 जानेवारी ते 15 जानेवारीच्या दरम्यान MTSच्या परीक्षा आहेत. त्याच्यानंतर पोस्टमॅन आणि मेलगार्डचे हॉल तिकीट हे 5 जानेवारी ते 29 जानेवारीच्या दरम्यान मिळणार आहेत आणि पोस्टमॅन व मेलगार्डच्या परीक्षा ह्या 15 जानेवारी 2021 ते 29 जानेवारी 2021पर्यंत आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत, इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.